महाराष्ट्राच्या राजकीय पटावर एक नवा रणसंग्राम पेटण्याच्या मार्गावर आहे। शिवसेना फोडल्यानंतरही उद्धव ठाकरे गटाने लोकसभा निवडणुकीत आपली ताकद सिद्ध केली होती। मात्र आता पुन्हा एकदा त्यांच्या समोर अस्तित्वाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। आगामी संसदेच्या अधिवेशनाच्या आधी ठाकरे गटाचे 6 खासदार शिंदे गटात जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे। ऑपरेशन टायगरच्या माध्यमातून शिवसेनेच्या शिंदे गट ठाकरे गटाच्या उरलेल्या ताकदीवरच घात घालवण्याच्या तयारीत आहे। जर हे ऑपरेशन यशस्वी झाले तर उद्धव ठाकरे यांना आणखी मोठा राजकीय धक्का बसण्याची शक्यता आहे। ही हालचाल केवळ पक्षांतरापुरती मर्यादित नाही तर ती महाराष्ट्रातील सत्ता समीकरणांना हादरवणारी ठरू शकते। भाजपचा अप्रत्यक्ष पाठिंबा लाभलेल्या शिंदे गटाने हा डाव अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने आखला आहे। पक्षांतरबंदी कायद्याच्या चौकटीत राहून हे ऑपरेशन राबवले जात असल्याने ठाकरे गटाला यावर कायदेशीर आक्षेप घेण्याची संधीही मर्यादित असेल। त्यामुळे 6 खासदार कोण आहेत, त्यांनी पक्षांतराचा निर्णय का घेतला आणि यानंतर महाराष्ट्राच्या राजकीय भविष्यात कोणते नवे वळण लागणार या प्रश्नांनी संपूर्ण राजकीय वर्तुळ ढवळून निघाले आहे। नमस्कार, मी सृष्टी आणि तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं। महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या उलथापालथींची चाहूल लागली आहे। विधानसभेच्या निवडणुकीनंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी सुरू असताना शिवसेनेच्या शिंदे गटाने ऑपरेशन टायगर अंतर्गत उद्धव ठाकरे गटाच्या 6 खासदारांना आपल्या गटात आणण्याची जोरदार मोहीम हाती घेतल्याचे सूत्रांकडून समजते। या घडामोडीमुळे राज्याच्या राजकीय समीकरणामध्ये मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे। ठाकरे गटासाठी ही घटना राजकीय अस्तित्वाच्या दृष्टीने गंभीर आहे, कारण त्यांची सांसदीय ताकद कमी होऊ शकते। विशेषतः यापूर्वी शिवसेना फोडल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पक्ष पुन्हा उभा करण्याचा प्रयत्न केला होता। अशा परिस्थितीत हा आणखी एक मोठा धक्का ठरू शकतो। 2024च्या लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाने अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केली, परंतु या विजयाने त्यांना काही मोठे राजकीय लाभ मिळाले नाहीत। देश पातळीवर भाजपच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार पुन्हा स्थापन झाले आणि त्यामुळे ठाकरे गटाचे खासदार विरोधी बाकावर बसण्यास भाग पडले गेले। विरोधी बाकावर बसण्याने अनेक खासदारांना पुढील 5 वर्षे सत्तेबाहेर राहण्याचा धोका जाणवू लागला। अनेक खासदारांना त्यांच्या मतदारसंघासाठी निधी मिळवायचा आहे, त्यांच्या मतदारसंघात विकास कामे करायची आहेत आणि त्यासाठी सत्ताधारी गटात राहणे त्यांना फायदेशीर वाटू लागले आहे। हाच मुद्दा ऑपरेशन टायगरच्या यशासाठी महत्त्वाचा ठरत आहे। भारतीय संविधानातील पक्षांतरबंदी कायद्यानुसार एखाद्या पक्षाचे 2/3 खासदारांनी पक्ष सोडला तरच त्यांना नवीन गट स्थापन करता येतो किंवा दुसऱ्या पक्षात अधिकृतपणे प्रवेश करता येतो। जर 6 खासदार शिंदे गटात गेले तर ते पक्षांतरबंदी कायद्याच्या अंमलाखाली येणार नाहीत आणि त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई होणार नाही। त्यामुळे हा आकडा अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे। शिंदे गटानेही हा आकडा पार करण्यावर पूर्ण लक्ष केंद्रित केले आहे। जर 6 खासदार तयार झाले तर ठाकरे गटाला मोठे राजकीय नुकसान होईल आणि त्यांच्या उरलेल्या खासदारांवरही मानसिक दबाव वाढेल। शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी काही दिवसापूर्वीच ऑपरेशन टायगर संदर्भात वक्तव्य करताना ठाकरे गट आणि काँग्रेसमधील अनेक नेते एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याचा दावा केला होता। या वक्तव्यामुळे ठाकरे गटातील अनेक नेत्यांमध्ये संभ्रम आणि अस्वस्थता पसरली आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या हालचाली मागील काही महिन्यांपासून सुरू आहेत। खासदारांना आकर्षित करण्यासाठी विविध स्तरावर चर्चा आणि बैठका घेण्यात आल्या आहेत। शिवाय पक्षांतर करणाऱ्या खासदारांना पुढील निवडणुकीत उमेदवाराची हमी, निधी आणि मंत्रिपदाची संधी देण्याचे आश्वासन दिले जात आहे। त्यामुळे हे 6 खासदार कोण आहेत याची उत्सुकता वाढली आहे। शिंदे गटासाठी हा संधीचा डाव नाही तर एक सुविचारित रणनीती आहे। 2022 मध्ये शिवसेना फोडून वेगळ्या झालेल्या शिंदे गटाला लोकसभा निवडणुकीत अपेक्षित यश मिळाले नाही। त्यामुळे आता पक्षाची ताकद वाढवण्यासाठी ठाकरे गटाच्या काही खासदार आणि आमदारांना आपल्या गटात सामील करून घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे। विशेषतः भाजपानेही या हालचालींना अप्रत्यक्षपणे पाठिंबा दिला आहे। भाजपाला महाराष्ट्रात आपली पकड अधिक मजबूत करायची आहे आणि त्यामुळे शिंदे गट मजबूत होणे त्यांना अत्यंत आवश्यक वाटते। जर शिवसेनेच्या शिंदे गटात आणखी 6 खासदार आले तर केंद्रीय मंत्रिमंडळात शिवसेनेला अधिक प्रतिनिधित्व मिळू शकते। यामुळे उद्धव ठाकरे गटासाठी ही परिस्थिती अत्यंत धोकादायक ठरत आहे। 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत मोठी फूट पाडली, त्यानंतर ठाकरे गटाने लोकसभेत बऱ्यापैकी पुनरागमन केले। मात्र आता आणखी एक मोठा झटका बसण्याची शक्यता आहे। जर 6 खासदार शिंदे गटात गेले तर उद्धव ठाकरे गटाची संसदीय ताकद मोठ्या प्रमाणावर कमी होईल। यामुळे पक्षाच्या भविष्यासाठी मोठे संकट निर्माण होऊ शकते। राजकीय तज्ञांच्या मते ठाकरे गटातील अनेक नेते आता वैयक्तिक फायद्यासाठी निर्णय घेत आहेत। ठाकरे गटाचे काही खासदार अजून पक्षाशी निष्ठावान आहेत, परंतु काही जणांच्या मनात सत्तेची आस असल्याने त्यांनी शिंदे गटात जाण्याचा विचार सुरू केला आहे। यामुळे उद्धव ठाकरे यांच्या समोर पक्ष संघटना एकजूट राखण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे। जर हे पक्षांतर घडले तर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे परिणाम दिसून येतील।
आधीच अनेक घडामोडींनी भारावलेल्या राज्याच्या राजकीय वातावरणात आणखी नाट्यमय वळण येईल। विशेषतः स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ही खेळी खेळली जात असल्याने आगामी काळात महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे प्रचंड प्रमाणात बदलू शकतात। या संपूर्ण स्थितीचा सामना करण्यासाठी उद्धव ठाकरे गटाला आता मजबूत रणनीती आखावी लागेल। पक्षातील अस्वस्थ खासदार आणि आमदार यांच्यात विश्वास निर्माण करण्यासाठी नव्या धोरणाची आखणी करावी लागेल। तसेच पक्ष संघटन अधिक मजबूत करून पक्षातील लोकांना आपल्यासोबत ठेवण्यावर भर द्यावा लागेल। ऑपरेशन टायगर यशस्वी झाले तर महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणात बदलतील। ठाकरे गटाची संसदीय ताकद कमी होईल, शिंदे गट अधिक मजबूत होईल आणि भाजपाच्या संख्याबळाला त्यांचा मोठा फायदा होईल। त्यामुळे पुढील काही आठवडे महाराष्ट्राच्या राजकारणासाठी निर्णायक ठरणार आहेत। हे ऑपरेशन कितपत यशस्वी ठरेल आणि उद्धव ठाकरे यावर काय पावले उचलतील याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे। अशाच राजकीय विश्लेषणासाठी पाहत राहा सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचे। आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। लग्न ठरलंय ना तुझं? आणि हे काय? अगं मला पीसीओडीचा त्रास आहे, कधीतरी हे सासरी कळेलच ना। मग त्याच्यामुळे मुलं होण्यात अडचण येते ना। एकतर पीसीओडी इतका गंभीर आजार नाहीच आहे आणि त्यावर सोपा उपाय आहे। आपल्या ईशाला लग्नाआधी असाच त्रास होता, तिने डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक मध्ये उपचार घेतले आणि तिला आता 2 मुलं आहेत। डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक, साइड इफेक्ट नसलेला होमिओपॅथीचा नैसर्गिक उपचार। 9545727107